ठाणे कळवा भागातील कळव्यातील भीषण पाणी टंचाई विरोधात आज सर्वसामान्य जनतेने कळवा प्रभाग समितीवरती मोर्चा काढण्यात आला। कळवा, खारेगाव, विटावा डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे सोडण्यात येत नाही। तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपात आहे। पाण्याचा प्रश्न हा कळवेकरांसाठी व सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी कळव्यातील सर्वसामान्य जनतेने आज कळवा प्रभाग समितीवरती मोर्चा काढण्यात आला। टीएमसीने 2 दिवसापूर्वी नोटीस काढली आहे आणि त्या नोटीसच्या ह्याच्यात त्यांनी दिलं आहे की कळव्याला जे पाणी पुरवलं जात आहे आता ते तसंही कळव्याचं पाणी कमीच आहे। कळवाकरांना एवढं पाणी येत नाही। आता जेवढं आहे ते पण टीएमसीने असं ठरवलं आहे की ते ठाण्याला दिलं जाईल। तर त्याच्यासाठीच आमचं इकडे आज आंदोलन आहे की तुम्ही बघाल तर हायवे येत आहेत, हे येत आहे, फ्रीवे येत आहेत, पण जे मूलभूत सुविधा आहेत, पाणीचा प्रॉब्लेम झाला, कचराचा प्रॉब्लेम झाला, गटारांचा प्रॉब्लेम झाला, हे सगळं सोडून जिथून कमिशन कमवता येईल, जिथून बिल्डरांचे त्यांचे जे बिल्डर मित्र आहेत त्यांना फायदा होईल अशाच सगळ्या प्रोजेक्ट लाभले जात आहेत। आणि मूलभूत ज्या समस्या आहेत, पाणी हा खूप मोठा एक विषय आहे, हे सोडून टीएमसीचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे। पाऊस भरपूर पडतोय, पाणी भरपूर आहे, तरी पण इथं पाणी मिळत नाही, कुठे नियोजन चुकतंय का? मे महिन्यात पाणी होतं आणि सर्वात मोठा प्रश्न मला टीएमसीला हा विचारायचा आहे की तुमच्याकडे एवढे पैसे आहेत तर तुम्ही आतापर्यंत ठाण्याला स्वतःचं धरणं नाहीये आणि जेवढं पाणी टीएमसी देते ते कमी पडतंय, तर तुम्ही त्याच्यावर काय उपाय शोधलाय? तुम्ही केवढे फ्रीवे बांधत जाणार? इकडून हायवे जातोय, तिकडून हायवे जातो। अरे नॉर्मल माणसाला जे नेहमी जे लागतं, जे पाणी लागतं, त्याच्यासाठी टीएमसी काय करतेय? पाण्याच्या बिलाची वसुली तर 100% केली जाते, तरी सुद्धा पाणी मिळत नाही, त्यामुळे नागरिक टीएमसी सारखी करप्ट बॉडी आजच्या काळात नाहीये, हे जास्ती आज प्रूव्ह झालेलं आहे। टीएमसी फक्त जिथे पैसा मिळतो, रंगरंगोटीचं काम, इकडं काम, तिकडे काम, जिथे त्यांना पैसे कमवायला एक संधी मिळते तीच कामं ती लोक राबवतात, नाही तर जे बेसिक कामं आहेत ती टीएमसी करत नाही। आम्ही टीएमसी समोर आंदोलन करायलाही तयार आहोत। आमची अशी टीएमसीकडे मागणी आहे की एवढं टोकापर्यंत जाऊन पोचायला देऊ नका आणि आता जे आमचे मागण्या आहेत ते तुम्ही आज पुरे करा।